परभणी येथे भारतीय संविधानाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, तालुका सचिव विश्वनाथ सोनवणे, रेखाताई सर्वदे, अंजलीताई दांडोरे, मैना अंकुशराव इत्यादी उपस्थित होते। मी परमेश्वर कदम, आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज बार्शी। परवा परभणी जिल्ह्यामध्ये ज्या माथे फिरवणी भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड केली आहे त्याचा प्रथम मी बार्शी तालुका शहर ग्रामीण वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। ही कृत्य काही योग्य नाही। बार बार संविधानाची विटंबना करणे, संविधानाची मोडतोड करणे, संविधान जाळणे हे भारतीय समाजाला शोभत नाही। संविधान हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचंच नाही तर सर्व जाती धर्मासाठी ते सुरक्षित असं कवच आहे। त्या कवचाचं, त्या ग्रंथाचं सर्वांनी रक्षण करणे गरजेचं आहे, परंतु सध्या तसं दिसत नाही। ठराविक व्यक्तीच फक्त संविधानाची विटंबना झाली की आंदोलन करतात, स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतात आणि स्वतःच्या प्रपंचाची, स्वतःच्या जीवनाची वाताहत करतात। तरी मला सरकारला एवढीच विनंती करायची आहे की असे जे काय कृत्य करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही मी सरकारला सर्व वंचित बहुजन आघाडीतर्फे विनंती करीत आहे। जय भीम, नमो बुद्धाय। सप्रेम जय भीम। आज बार्शी तहसील येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर ग्रामीण यांच्या वतीने जो परभणी जिल्ह्यामध्ये निंदनीय प्रकार घडला आहे, संविधानाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतीची विटंबना केलेली आहे। त्याबद्दल परभणी जिल्ह्यात, परभणी शहरामध्ये जो उद्रेक झाला भीमसैनिकांचा, तो शमवण्यासाठी पोलिसांनी जो बळाचा वापर केला आहे त्याबद्दल आम्ही आता आंदोलन दिलं आहे। तत्काळ हे कोंबी ऑपरेशन जे आहे, जे भीमसैनिक तिथं तुम्ही लहान मुलं बघा नाही, बाया बघा नाही, पुरी मुले बघत नाहीत, प्रत्येकाला तुम्ही धरून मारा चालू केलं डायरेक्ट, विचारपूस नाही काय नाही। त्याबद्दल आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्राध्यक्ष यांनी पण गृहमंत्री, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं, एसपी साहेबांशी बोलणं झालं। तरी आम्हाला विनंती आहे की तुम्ही तत्काळ कोंबी ऑपरेशन थांबवून सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून उद्रेक जर झाला तर संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा राहणार नाही। प्रशासनानं मनावर घेऊन तत्काळ थांबवणं ही सर्वांना विनंती आहे।